माझी खूप इच्छा होती की जाता जाता त्यांनी माझ्या हातचं काहीतरी खाऊन जावं, तर त्यामुळे मी आज किचनमध्ये आली आहे. चला निघालो. पुढे बसा तुम्ही पप्पा. हा त्रास घेतला म्हणजे पोरीने. फार काळजी घेते म्हणजे सोनं, फार खूपच अगदी. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मी निकिता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज खूप गडबडीचा दिवस आहे, कारण की आज मम्मी पप्पा इथून पुन्हा रिटर्न भारतात जाणार आहेत. तर जवळजवळ 5 महिन्यानंतर ते आता इथून इंडियाला परत चाललेत. तर आज मी खास त्यांच्यासाठी इन्स्टंट पिझ्झा करणार आहे. तर इन्स्टंट पिझ्झा का? कारण की आता वाजलेत 1 आणि आम्हाला 5 वाजता इथून निघायचं आहे. संध्याकाळी 9ची 9:30ची फ्लाईट आहे रात्रीची त्यांची. तर इन्स्टंट पिझ्झासाठी हे असं सगळं सामान मी ठेवलं आहे. इथे ब्रेड, ब्रेडमध्ये मी पिझ्झा बनवणार आहे आज, आणि इथे चीज आहे, आणि हे सगळं असं मी चॉप केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी मी पिझ्झामध्ये टाकणार आहे, आणि इथे सॉस पण मी इथेच घरीच बनवला. पिझ्झा बनवता आपण थोड्या गोष्टी पण करूया. तर बरेच असे प्रश्नसुद्धा तुम्ही माझ्या लास्ट व्हिडिओवर विचारलेले आहेत, आणि म्हणजे सगळ्यांनी खूप छानच असा त्या व्हिडिओला सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे. सो थँक्यू सो मच पुन्हा एकदा. आणि प्रश्न असे आहेत की कुठल्या ब्रँडची कार सीट अँड स्ट्रोलर घेतलं, तर मला म्हणायचं आहे मी इथे ग्रॅकोचं स्ट्रोलर आणि कार सीट घेतली आहे. म्हणजे पूर्ण तो सेटच आहे, ट्रॅव्हल सिस्टम म्हणतात. तर ग्रॅको हा खूप चांगला ब्रँड आहे, आणि तोच मी इथे माझ्या बाळासाठी घेतला आहे. आणि मला तर त्यांचं स्ट्रोलर आवडलं. म्हणजे पूर्ण ती ट्रॅव्हल सिस्टम ज्यामध्ये बॅसिनेट आहे, स्ट्रोलर आहे आणि कार सीट आहे. तर मला हे म्हणायचं होतं की शेवटच्या दिवसापर्यंत माझ्या मम्मीने माझी खूप छान अशी काळजी घेतली, आणि मी म्हणजे रात्रभर ती माझ्यासाठी जागायची, माझ्या बाळासाठी जागायची, आणि आता मला तिची खूप आठवण येणार आहे. आणि प्रत्येक आई ही अशीच असते, आपल्या बाळाला जीव लावणारीच असते. कितीही बाळ मोठं झालं तरी ते तिच्यासाठी खूप लहानच असतं, आणि तिच्या म्हणजे तिला खूप वाईट वाटतं की ती जाते लांब माझ्यापासून. पण मी 1 महिन्यानंतर पुन्हा एकदा इंडियाला जाणारच आहे, तरीही ती रडते. बट मी तिला आता कितीही सांगितलं तरी शेवटी ते वाईट वाटणारच. एवढे महिने ते माझ्याबरोबर राहिले. सो असं काहीचं आहे. तर हे बघा, आता मी इथे ना ब्रेड असे अरेंज केलेत इन्स्टंट पिझ्झासाठी असे, आणि हे व्हीट ब्रेड आहेत, होल व्हीट ब्रेड, आणि हा सॉस आता मी सगळ्यांवर लावणार आहे. माझी खूप इच्छा होती की जाता जाता त्यांनी माझ्या हातचं काहीतरी खाऊन जावं, तर त्यामुळे मी आज किचनमध्ये आली आहे खूप महिन्यानंतर. आणि ग्रंथ आता सध्या मम्मीकडेच आहे, मम्मी सांभाळते ग्रंथाला तिथे. आणि इवन मम्मी हे पण बोलली की इंडियामध्ये एवढं सगळं इकडे करून गेल्यानंतर सुद्धा ती म्हणते की तू इंडियाला ये, मी तुला तुझ्या सगळं आवडीचं खायला घालेल, आणि तुझी तब्येत अजून छान करून देईल, एवढं सगळं करून सुद्धा. कारण की माझं C-सेक्शन झालेलं आहे, तर त्यांना माझी अजूनच जास्त काळजी वाटते. हे बघा, आता मी पिझ्झावरती सगळे चीज टाकते. खूपच इन्स्टंट करते कारण की घाई झालेली आहे खूप, आणि ग्रंथा जर उठली तर मग ती खूप रडणार आहे. हा बॉटल मी भरून ठेवली आहे दुधाची तिच्यासाठी. ठेवू का गरम करायला? सो अशा वेळेस मी नेहमी हेच करते. जर ग्रंथा मम्मीकडे असेल आणि मी काही कामं करत असेल तर हे बघा, असं मी ब्रेस्ट मिल्क पंप करून ठेवते आणि बॉटल भरून ठेवते ग्रंथासाठी, आणि मग हे आम्ही गरम करून तिला देतो. सो अशा इमर्जन्सीच्या वेळेस हे खूप मला ती पंपिंग मशीन खूप कामी आली.
हा. आणि नेमकी आज ग्रंथाने रोल केलं, म्हणजे ती पूर्ण पालती झाली. तर आज मम्मी पप्पा जाता जाता त्यांनी तेही पाहिलं. सो असं काहीसं सगळं मी टॉपिंग्स टाकले आहेत एवढ्या घाई गडबडीमध्ये. फटाफट कसंही सगळं टाकलं आणि आता हे सगळं मी ओव्हनमध्ये ठेवते. चला आता ह्याला 10 मिनटं ठेवूया. मी 4 बॅग पॅक केलेल्या आणि अचानक कळालं की 2च बॅग अलाउड आहेत, म्हणून आता 2 बॅग मम्मी पप्पा घेऊन जात आहेत. आणि ते बघा 2 बॅग तिथे कोपऱ्यात ठेवल्यात, त्या आता मी घेऊन जाईल जेव्हा मी नेक्स्ट मंथमध्ये इंडियाला जाईल. आणि अजून बरेच असे प्रश्न आहेत की विचारलेलं आहे की अमेरिकेत आईवडिलांना आणायचा किती खर्च येतो, विजा विमानाचं तिकीट. तर खर्च म्हणजे कसं, एक तर पासपोर्टचा खर्च येतो, विजाचा खर्च येतो. तर तो एकंदरीत म्हणजे मी सांगायला गेले तर एक 30,000पर्यंत विजाचा खर्च येतो आणि जवळजवळ 4-5 हजारपर्यंत पासपोर्टचा वगैरे खर्च येतो. आणि विमानाचं तिकीट तर डिपेंड करतं, म्हणजे तुम्ही कोणत्या फ्लाईटने जात आहेत. तर आत्ता मम्मी पप्पा ज्या फ्लाईटने आले होते तर त्यावेळेस त्यांचा अराऊंड 2 लाखापर्यंत खर्च आलेला. आणि कधी कधी फ्लाईट महाग पण असतात. म्हणजे आता माझे मम्मी पप्पा आले तर त्यावेळेस 2 लाखाचं तिकीट होतं, पण आत्ता वॉरमुळे एवढं तिकीट महाग झालेलं आहे. तर त्यामुळे जेव्हा आत्ता म्हणजे हितेशच्या मम्मी पप्पांचं तिकीट काढलं तर त्यावेळेस 3.5पर्यंत आलं. सो डिपेंड करतं प्राईस सिच्युएशनवरती आणि फ्लाईटवरती. सो असा काहीसा खर्च असतो विजा विमानाचं तिकीट वगैरे. त्यानंतर अजून एक कमेंट आलेली आहे की दोन्हीही तुझी व नवऱ्याची आई पण तितकेच प्रेम करतात, असं लिहिले करतात आणि कष्ट करतात. हो नक्कीच, सगळेच मी म्हटलं की सगळ्याच आई आपल्या बाळांवर खूप प्रेम करतात. आणि येस, मी खूप लकी आहे की मला दोन्हीकडून खूप प्रेम मिळालं आहे. म्हणजे माझे आईवडील तर माझ्यावर प्रेम करतातच बाय डिफॉल्ट, बट हितेशचे मम्मी पप्पाही तितकंच प्रेम करतात माझ्यावर. आणि त्यामुळेच ते आता माझ्या बाळाची काळजी घेण्यासाठी इथे येत आहेत. आणि म्हणूनच मी म्हटलं की मी आज सॅड पण आहे आणि हॅप्पीसुद्धा आहे, कारण की मम्मी पप्पा माझे चाललेत आणि दुसरे मम्मी पप्पा माझ्याकडे येणार आहेत माझी काळजी घेण्यासाठी. सो मी त्यासाठी हॅप्पीसुद्धा आहे. तर अशा काहीशा कमेंट होत्या लास्ट व्हिडिओवरती. सो थँक्यू सो मच, तुमचा एवढा छान प्रतिसाद येतोय मला प्रत्येक व्हिडिओवरती. तर आता पिझ्झा होत आहे, त्यामुळे मी इथे थोडीशी निवांत बसली आहे. गरमी सुरू झालेली आहे म्हणून मागे फॅन चालू आहे. आत्तापर्यंत इथे खूप थंडी होती, म्हणजे जवळजवळ सिंगल डिजिटमध्ये टेम्परेचर होतं, पण आत्ता डबल डिजिट झालेलं आहे आणि आता हळूहळू गरमी वाढत जाणार आहे. झालेलं आहे आता इथे पिझ्झा. मी आता त्याला वरतून थोडं ब्रॉईल पण करते, खालूनचा झाला असेल. सो ब्रॉईल लोवरती करते स्टार्ट. 2 मिनटं आपण ब्रॉईल करूया. इथे मस्त असा पिझ्झा रेडी झालेला आहे. फ्लाईटसाठी त्यांना वेळ आहे, त्यामुळे मी म्हटलं की थोडंसं ब्रेड ऑमलेट करून देते मम्मी पप्पांना. तर मी इथे असे मस्त ब्रेड ऑमलेट त्यांना एका डब्यात पॅक करून देते. व्यवस्थित जा. ठीक आहे बाबूला चालू थांबा. ठीक आहे, पहिले हे खाऊ. व्यवस्थित जा. तू बनवलेले लाडू तुलाच देते. हॅपी जर्नी, हॅपी जर्नी, हॅपी जर्नी, हॅपी जर्नी. चला, मी येईलच आता 1 महिन्यानंतर. रडू नका. आज मी पण रडेल. नको रडू नको. मी येईल ना 1 महिन्याने. मम्मी पप्पा फायनली निघाले आता इथून. चला मम्मी. हां बॅग, हां ह्या स्वतःकडे घेतला. बॅग भरला. हा तेच ना, बस बस चालेल, हातात घेईल पप्पा बॅग. चला चला निघालो. पुढे बसा तुम्ही पप्पा. काय माहितीला काही समजत असेल पण नाही.
हे सोना हे सोना कुठे चालले आम्ही फिरायला गेलो इंडियाला चालले इंडियाला म्हणजे सोनाला टाकून माझ्या गुद्दीला टाकून माझ्या पिल्लूला रात्री झोप झोप जो करा तुमचा रोजचा वॉकचा रस्ता वागचा हा वाला ना इकडनं लक्षात नाही राहत मला काहीच हाय बरोबर रोजचा आठवण तुम्हाला थोडे दिवस इंडियामध्ये. पप्पा पाठीमागे मी पुढे नाही, पहिल्या फ्लाईट मध्ये तुम्ही आजूबाजूलाच आहेत, सेकंड फ्लाईट मध्ये माझ्या पुढे पाठीमागे पुढे असं काय कारण की फ्लाईट फुल असल्यामुळे ते वॉशरूमला त्यांना जसे अवेलेबल असेल तसं त्यांनी सीट दिल्या. फार त्रास घेतला माझ्या पोरीने फार काळजी घेते म्हणजे सोनं फार खूपच अगदी. एअरपोर्टला पोहोचलेत आता. तर इथे आम्ही गाडी पार्क केली कारण की मम्मी पप्पांना म्हणजे एक मुलगी जाणार आहे तर तिच्यासोबत बसून द्यायचं आहे. सो आम्हाला आतमध्ये थोडा वेळ थांबावं लागेल म्हणून आम्ही गाडी पार्क केली इथे. सो इथे ना एअरपोर्टच्या आतमध्ये एंट्री देतात हे लोक. सो इथे एअरपोर्टच्या आतमध्ये अलाउड आहे आपल्याला सुद्धा एंट्री आणि इवन आता तर त्यांनी गेटपर्यंत पण अलाउड केलं आहे. म्हणजे सिक्युरिटी वगैरे करून आपण गेटपर्यंत आईवडिलांना सोडायला जाऊ शकतो. सो अशी काहीशी पण सोय आहे इथे इथल्या एअरपोर्टवर. पण कसं आहे माहिती आहे, सगळं सिक्युरिटी वगैरे ग्रंथासोबत आम्ही नाही करू शकत, तर त्यामुळे आम्ही इथूनच बाहेरूनच रिटर्न जाऊ. चल डेल्टा एअरलाईन आहे. सो इथे काउंटर पण मिळालं आहे. तर आम्ही मम्मी पप्पांचे बॅग वगैरे ड्रॉप करून देऊ त्यांना, म्हणजे चेक इन करून देऊ. बाकी आम्ही गेटपर्यंत तर नाही जाणार, बट येस आम्ही त्यांना चेक इन करून आणि 2 जण आहेत त्यांच्याबरोबर, तर त्यांच्याशी म्हणजे हे करून देऊ कारण की त्यांना ट्रॅव्हल जमणार नाही एकट्यांना. सो आहेत सोबतीला त्यांच्या. इथे ना अशा मशीन्स असतात ज्यामध्ये आपण आपला बोर्डिंग पास प्रिंट करू शकतो स्वतःहूनच. सो सेल्फ चेक इनचा पण ऑप्शन आहे इथे. तर हितेश आता तेच करतो आहे. सो बोर्डिंग पास आणि बॅगचं टॅग आम्ही प्रिंट केलं स्वतःहूनच त्या मशीनवर. आणि आता पप्पांसोबत ते अंकल आंटी पण आहेत. सो बरं आहे, मला टेन्शन नाही आहे. हां, सो आता इथे आम्ही चेक इन केलं मम्मी पप्पांनी आणि ठीक आहे. व्हीलचेअर आता इथे घेतोय मम्मी पप्पांसाठी. हॅपी जर्नी, बाय बाय बाय. चला हां, हो 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 बाय. चला पप्पा मम्मी चला बाय 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 बाय. हो चल.